नमस्कार मित्रांनो, आज आपण पुणे ते नाशिक हायस्पीड रेल्वे आणि ग्रीन कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती मिळवून घेऊया। या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे, ज्यामुळे दोन्ही प्रकल्प स्थगित आहेत। तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा। पुणे ते नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची माहिती पुढीलप्रमाणे आहे। सध्या पुणे ते नाशिक दरम्यान सरळ रेल्वे मार्ग उपलब्ध नाही। पुण्याहून नाशिकला रेल्वेने जायचे असल्यास पहिले मुंबई गाठावे लागते। या प्रकल्पामुळे पुणे ते नाशिक या औद्योगिक आणि कृषी क्षेत्रात पुढे येणाऱ्या शहरांना जोडण्यासाठी मोठा फायदा होत होता। या प्रकल्पामुळे प्रवासांचा वेग 5 ते 6 तासांवरून 1.5 तासावर येईल। त्यामुळे उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्रांनाही प्रोत्साहन मिळेल। पुणे ते नाशिक ग्रीन कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती। पुणे ते नाशिक शहरांमध्ये लघु, मध्यम आणि अवजड उद्योगांचे जाळे आहेत। या महामार्ग दोन्ही शहरांना जोडण्यासाठी प्रस्तावित आहे। समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून पुण्याला जोडण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे। या प्रकल्पामुळे नाशिकच्या कृषी आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल। सध्याच्या स्थितीबाबत अशी माहिती आहे की या प्रकल्पावर अजूनही राज्य सरकारने ठोस निर्णय घेतला नाही। ग्रीन कॉरिडॉर प्रकल्पाच्या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे, ज्यामुळे हा प्रकल्प स्थगित केला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रकल्पाबाबत लवकरच निर्णय घेऊन पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती देण्याचे आश्वासन दिले आहे। दोन्ही प्रकल्प पुणे आणि नाशिकच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत। तुम्हाला कोणता प्रकल्प आणि महत्त्वाचा वाटतो ते आम्हाला कमेंट करून सांगा। तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्स माझ्यावर सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।